नमस्कार मित्रांनो, मी वैभव जामटे आणि स्वागत आहे तुमचं डिजिटल साम्राज्य या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मी स्वतः शेतकरी घरातून आहे, म्हणूनच मला चांगलं माहित आहे की पीक उभं राहिलं की किती आनंद होतो आणि एका रात्रीत वाघ, रानडुक्कर, बिबट्या किंवा हत्तीने सगळं उद्ध्वस्त केलं तर किती वेदना होतात। आज आपण बघणार आहोत की वन्य प्राण्यामुळे झालेल्या पीक नुकसानीची नुकसान भरपाई योजना आणि ती ऑनलाईन अर्ज करून कशी मिळवायची हे स्टेप बाय स्टेप मित्रांनो। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, ही समस्या फक्त तुमच्या माझ्या गावात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांनी शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची योजना सुरू केली आहे। 2023 मध्ये तर वन्य प्राण्यामुळे नुकसान भरपाई कायदा सुद्धा आलेला आहे। म्हणजे नुकसान भरपाई ही दयेने दिलेली मदत नाही तर तो आपला हक्क आहे। लक्षात ठेवा। आता अर्ज करण्याची अट काय आहे मित्रांनो, तर लक्षात ठेवा, घटनेनंतर फक्त 3 दिवसात म्हणजे 72 तासात अर्ज करणे बंधनकारक आहे। उशीर झाला तर अर्ज नकारला जाऊ शकतो। म्हणूनच घटना झाल्या क्षणी नजीकच्या वन अधिकाऱ्याला किंवा ग्रामसेवकाला कळवा। अर्ज करताना खालील कागदपत्रे PDF स्वरूपात तयार ठेवा, ज्यामध्ये 7/12 उतारा आणि शेताचा नकाशा, त्यानंतर ग्रामपंचायतीकडून रहिवासी दाखला, त्यानंतर आधार कार्डची प्रत, बँक पासबुकची प्रत। आता बँक पासबुकच्या प्रतवर नाव, खाते क्रमांक, IFC हे व्यवस्थित आणि क्लिअर दिसणे आवश्यक आहे। आता घटनेचा अहवाल सुद्धा तुम्हाला लागेल, जो ऑनलाईन फॉर्म मध्ये भरायचा आहे। चला तर मग आता स्टेप बाय स्टेप बघूया की अर्ज कसा करायचा। तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी www.mahaforest.gov.in या ऑफिशियल वेबसाईट वर यायचं आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे मित्रांनो, तुम्ही तिथून सहज वेबसाईट वर येऊ शकता। त्यानंतर आता वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीन दिसेल। त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो 5व्या क्रमांकाचा वन्य प्राण्याच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरिता नुकसान भरपाई मंजूर करणे हा ऑप्शन दिसेल। त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर संपूर्ण हा फॉर्म मित्रांनो अशा प्रकारे दिसेल। यामध्ये तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल, ज्यामध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर, नुकसानीचा प्रकार अशी सर्व प्रकारची माहिती भरायची आहे आणि ती माहिती मित्रांनो तुम्हाला मराठीत लिहायची आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या बँक खात्याची डिटेल सुद्धा यामध्ये द्यायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित डिटेल भरून मित्रांनो तुम्हाला शेवटी काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, ज्यामध्ये तुमचं बँक पासबुक, आधार कार्ड, NOC कॉपी। आता NOC कॉपी मित्रांनो तुम्ही इथून सहज डाउनलोड करू शकता, जे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो। आणि अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो हे NOC डाउनलोड करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला 7/12ची कॉपी सुद्धा अपलोड करावी लागेल मित्रांनो, ते पण डिजिटल। आणि अशा प्रकारे तुमचा फॉर्म हा भरून तुम्हाला फायनल सबमिट करून द्यायचा आहे मित्रांनो। अशा व्यवस्थित पद्धतीने तुम्ही हा फॉर्म स्टेप बाय स्टेप भरू शकता। आता अर्ज सबमिट केल्यानंतर वन विभागाच्या अधिकारी तुमच्या शेतात येऊन पंचनामा करतो, ते नुकसान किती झालं हे तपासतात आणि अहवाल तयार होतो। हा अहवाल मंजुरीसाठी वर पाठवला जातो आणि भरपाई मंजूर झाल्यावर रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते मित्रांनो। 5 सप्टेंबर 2023च्या GR नुसार प्रत्येक पिकासाठी नुकसान भरपाईचे दर ठरवलेले आहेत। भात असो, ऊस, कापूस, सोयाबीन, भाजीपाला त्यासाठी वेगळा दर आहे। ही माहिती व्यवस्थित वन विभागात सहज मिळते तुम्हाला। आणि महत्वाच्या टिप्स मित्रांनो ह्या सुद्धा तुम्ही लक्षातच ठेवा। ना झाल्यानंतर 3 दिवसातच अर्ज करा मित्रांनो, कारण ही बाब खूप महत्वाची आहे। सर्व कागदपत्र PDF मध्ये आणि क्लिअर स्कॅन केलेले ठेवा, कारण डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित ठेवले नाही तर फॉर्म रिजेक्ट सुद्धा होऊ शकतो। आणि मोबाईल नंबर आणि बँक तपशील नीट तपासून फिलअप करा मित्रांनो। चुकीची माहिती किंवा खोटा दावा करू नका, कारण असं केल्यास यामध्ये दंड सुद्धा होतो मित्रांनो। मी स्वतः शेतकरी असल्यामुळे मला माहिती आहे ही समस्या किती गंभीर आहे। एका रात्रीत आपल्या मेहनतीचं फळ नष्ट होतं, पण आता सरकारकडून नुकसान भरपाई हा आपला हक्क आहे, म्हणून ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच पाहिजे मित्रांनो। या उद्देशाने तुम्ही शेअर करा आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्वपूर्ण आणि विश्वसनीय माहितीसाठी डिजिटल साम्राज्य या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तिथपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।